हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत घरटून बेसन. तर बघा, त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, त्याचबरोबर 1 वाटी बेसन. चला तर मग सर्वात पहिले आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. थोडीशी जिरी आणि नमक टाकून बारीक करून घेऊया. तर पाहू शकता मिरची बारीक झालेली आहे. तर बघा, तेल गरम झालेले आहे. आपण कांदा फ्राय करून घेऊया. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला बेसनमध्ये करकर लागणार नाही कांदा. बघा, कांदा चांगला फ्राय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. त्याचबरोबर बारीक केलेली कोथिंबीर, त्याचबरोबर बारीक केलेली मिरची परतून घेऊया. बघा, मिरची पण फ्राय झालेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडेसे नमक आणि हळद टाकून घेऊया. चांगले मिक्स करून घेऊया आणि आपल्या गरजेनुसार पाणी ओतून घेऊया. चला तर मग ह्याला आपण एक चांगली उकळी येऊन दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये थोडे थोडे बेसन टाकून हलवून घेऊया. असे करत करत थोडे थोडे टाकून सगळे मिक्स करून घेऊया. तर बघा, हे मिक्स करताना खूप मेहनत घ्यावी लागते, कारण जर नाही आपण चांगलं मिक्स केलं ना तर याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. तुम्ही हे मिश्रण खाली घेऊनही मिक्स करू शकता आणि नंतर गॅसवरती आपण उकडण्यासाठी ठेवून देऊया. हे आपण सतत मिक्स करत राहिलं पाहिजे, म्हणजे गाठी जरी राहिल्या असतील तरी फुटल्या जातील. चला तर मग मी बऱ्यापैकी मिक्स केलेलं आहे. तर छोटे छोटे गाठी दिसत आहेत. तर आपण हे बारीक गॅसवरती झाकून शिजवण्यासाठी ठेवून देऊया. चला मग, आपण तर नेहमीच बेसन बनवतो, पण या प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान होतं. अशाही तुम्ही गाठी फोडून घेऊ शकता. चला तर मग आपलं बेसन तयार आहे. या प्रकारची रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.